खराची काहीही संबंध नाही, फक्त आध्यात्मिक संबंध होता असं सांगणाऱ्या चाकणकरांबद्दल आता एक वादळी बातमी समोर आली आहे. कारण चाकणकर आणि खरात हे सोबत गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये 3 दिवस होते अशी माहिती समोर आल्यानं खळबळ माजली आहे. एवढंच काय तर या हॉटेल ट्रिपचे फोटोही समोर आलेत, ज्यात चाकणकर या खरातचा हात हातात घेऊन उभे आहेत. बघा, म्हणजे चाकणकर आणि खरात एका हॉटेलमध्ये, दोघांचा हातात हात, बाकी तुम्हीच ठरवा, आम्ही काहीच बोलत नाही. महाराष्ट्र राजकारणातील एक अत्यंत वादळी खळबळजनक प्रकरणानं सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. दादांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या, आक्रमक वक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव एका स्वयंघोषित भोंदू बाबाशी जोडलं गेल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होतीच. पण हा वाद केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या प्रकरणाला आता गुन्हेगारी, लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि तांत्रिक अघोरी पूजा अर्चा असे अनेक धक्कादायक पदर लाभलेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत पुराव्यांसह केलेल्या एका दाव्यानं या प्रकरणाला तोंड फुटलं. रुपाली चाकणकर आणि महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात हे दोघे आसाम मधील गुवाहाटी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये सलग 3 दिवस एकत्र वास्तव्यास होते. हा तो दावा होता. काय आहे चाकणकर आणि खरातांचं हॉटेल प्रकरण, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळ समजून घेण्यासाठी आपल्याला 2021 मधील घडामोडींचा वेध घ्यावा लागेल. ऑगस्ट 2021च्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2021 या 3 दिवसांच्या कालावधीत रुपाली चाकणकर, त्यांची सख्खी भगिनी प्रतिभा चाकणकर आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांनी आसामची राजधानी गुवाहाटीचा दौरा केला होता. गुवाहाटी येथील एक अत्यंत विस्तीर्ण आणि आलिशान समजल्या जाणाऱ्या हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये या तिघांसाठी बुकिंग करण्यात आलं होतं. सरकारी आणि हॉटेलच्या अंतर्गत कागदपत्रांनुसार या तिघांचेही वास्तव्य एकाच कालावधीत आणि एकाच हॉटेलमध्ये होते. गुवाहाटी हे शहर देशातील तंत्र मंत्र, अघोरी शक्ती आणि शक्तीपीठांचं केंद्र मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरासाठी ओळखलं जातं. या 3 दिवसांच्या वास्तव्यादरम्यान रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा केली असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. राजकारणात मोठं पद मिळवण्यासाठी, विरोधकांवर मात करण्यासाठी किंवा अंतर्गत राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून ही पूजा करण्यात आली होती का, अशी शंका आता घेतली जाते. आता बाकी हॉटेलात 3 दिवस काय काय घडलं असेल याचा अंदाज तुम्हीच लावा, आम्ही काही बोलणार नाही. हा मुद्दा केवळ एका दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नसता जर अशोक खरात यांच्या कृत्यांचा काळा पडदा उघड झाला नसता. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे अशोक खरात याचे शिवनिका संस्थान नावाचं एक मोठं केंद्र आहे. स्वतःला देवाचा अवतार आणि त्रिकाल ज्ञानी मानणारा खरात हा केंद्राच्या माध्यमातून शेकडो भाविकांना, विशेषतः महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. या शिवनिका संस्थानाच्या मुख्य विश्वस्त मंडळावर रुपाली चाकणकर या स्वतः कार्यरत होत्या. एका बाजूला महिलांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या आणि राज्य महिला आयोगासारख्या अत्यंत महत्वाच्या घटनात्मक पदावर बसलेल्या रुपाली चाकणकर या दुसऱ्या बाजूला अशा एका संस्थेच्या विश्वस्त असाव्यात जिथं महिलांचं शोषण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. हा अत्यंत विरोधाभासी प्रकार होता. पुढे चालून अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप केले. देवाचा कोप दूर करणं, संतती प्राप्त करून देणं किंवा घरातील संकट निवारण करणं या बहाण्याने खरात महिलांचे प्रचंड आर्थिक आणि लैंगिक शोषण करत असल्याचं उघडकीस आलंय. नाशिक पोलिसांनी खरात विरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर तो फरार झाला होता, परंतु नंतर त्याला अटक करण्यात आली. अशोक खरात यांच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडल्याचा आणि त्याच्या कोणत्याही कृत्याशी संबंध नसल्याचा दावा केला होता. परंतु सुषमा अंधारे यांनी गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू मधील वास्तव्याचे बुकिंग डिटेल्स, विमान प्रवासाची तिकीट आणि इतर तांत्रिक पुरावे जाहीर करत चाकणकर यांचा खोटारडेपणा उघडा पाडला. जर खराची तुमचा काही संबंध नव्हता तर तुम्ही एकाच हॉटेलमध्ये एका वेळी 3 दिवस काय करत होता? महिला आयोगाच्या अध्यक्षा एका लैंगिक शोषक बाबाच्या सोबत गुवाहाटीला का जातात, असा थेट आणि धारदार सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे महायुती सरकार आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमालीचा अडचणीत आलाय. विरोधकांनी गदारोळ माजवला आणि चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. वाढत्या राजकीय दबावामुळे आणि पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून अखेर रुपाली चाकणकर यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला.
एका महिला नेत्याला भोंदूबाबाच्या जवळीकतेमुळे आपल्या मानाचं पद गमावावं लागलं, हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत दुर्मिळ आणि नामुष्कीजनक घटना ठरली आहे. राजीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होईल असं वाटत असतानाच कायदेशीर आणि चौकशीचा फेरा अधिकच घट्ट झाला. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना केली. या एसआयटीने अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची आणि त्याच्या बँक खात्यांची तपासणी केली असता त्यात कोट्यावधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही आर्थिक धागेदोरे थेट रुपाली चाकणकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांशी जोडले गेल्याचं तपासात समोर आलंय. यानंतर एसआयटीने रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण केलं. नाशिक येथील पोलीस मुख्यालयात किंवा अज्ञात स्थळी चाकणकर यांची तब्बल 5.5 तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रामुख्यानं गुवाहाटी दौऱ्याचा खर्च कुणी केला, हॉटेलचं बिल कुणी भरलं, शिवनिका संस्थानात जमा होणारा पैसा कुठे जात होता आणि खरात सोबत झालेल्या आर्थिक व्यवहारांचं स्वरूप काय होतं, यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. चाकणकर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं किंवा उडवून लावली, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावलाय. पोलीस तपासात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आणि बेनामी संपत्तीचे व्यवहार उघड झाल्यानंतर या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अधिकृत प्रवेश केला. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. भोंदूबाबा अशोक खरात यानं देशभरातील आणि परदेशातील भाविकांना फसवून जमा केलेला पैसा रुपाली चाकणकर यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा रिअल एस्टेटमध्ये गुंतवला होता का, याचा शोध आता ईडी घेते. ईडीनं रुपाली चाकणकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकृत समन्स बजावलंय. केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा माग लागल्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्ण विराम मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझी राजकीय घौडदौड रोखण्यासाठी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी विरोधी पक्षांनी रचलेला हा एक अतिशय खालच्या पातळीचा राजकीय कट आहे. मी एक सार्वजनिक जीवनात काम करणारी व्यक्ती आहे, ज्यामुळे अनेक लोक मला भेटायला येतात किंवा मी विविध कार्यक्रमांना जाते. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या वैयक्तिक गुन्ह्यांमध्ये भागीदार आहे. गुवाहाटी दौरा हा निव्वळ धार्मिक कारणासाठी होता आणि त्याचा खरा त्यांच्या वैयक्तिक प्रकरणांशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही आणि न्यायालयात माझा निष्पापपणा सिद्ध करेन. चाकणकर यांनी कितीही बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी तपास यंत्रणांकडे असलेले डिजिटल पुरावे, हॉटेलचे रजिस्टर, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि बँक खात्यांचे स्टेटमेंट यांच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरतायत. हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एका नेत्याच्या पतनाचं उदाहरण नाही, तर राजकारण गुन्हेगारी प्रवृत्तीचे भोंदूबाबा आणि काळा पैसा यांचं जे अभद्र समीकरण देशामध्ये चालतं त्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहे. समाज प्रबोधनाची आणि पुरोगामित्वाची भाषा करणाऱ्या महाराष्ट्रात उच्च शिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या महिला नेत्या स्वतःला अशा भोंदूबाबांच्या अधीन करतात आणि त्यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सध्या एसआयटी आणि ईडी या दोन्ही यंत्रणा समांतरपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आगामी काळात रुपाली चाकणकर यांना अटक होणार का, की त्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. राजकीय पटलावर हा चिखलफेक आणखी किती काळ चालणार आणि यात आणखी किती बड्या नेत्यांची नावं समोर येणार, हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.